दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये 74 क्रमांकाचा दृष्टांत दंडियाचा दृष्टांत आपण घेणार आहोत. कर्माची व्यवस्था पातैसी परिप्रतिकूळा विघ्न करीती की. कर्माची व्यवस्था मागील दृष्टांतामध्ये रेणायताचा दृष्टांत आपण बघितला की ते व्यवस्था ईश्वरे आधीची केली असेल, म्हणजे कर्माची व्यवस्था जी आहे, कर्माची त्रिविधता असेल किंवा भोगाची जी काय व्यवस्था आहे, कर्मस्वभाव भोग नाही, दैवस्वभाव भोग, दैवत्व त्रिंशत्वाला जाणे नाही वगैरे. परंतु प्रतिकूळत्वे विघ्न जे आहे, प्रतिकूळ देवता जी आहे ती तर विघ्न करतेच की. साधक व्यक्ती आहे आणि साधक व्यक्तीला देवता ज्या आहेत, प्रतिकूळ देवता, त्या विघ्न तर करतीलच की. ना तया सन्निधानी रेगो नये, म्हणजे इतर जे काही रजतमादी विकल्प असेल, हिंसा असेल, यांचा कुठल्याही प्रकारचा बाधा होणार नाही. कधी नाही होणार? जर का आपण सन्निधानात असू तर. ना तया सन्निधानी रिगो नये, म्हणजे ते जे आहे दोष बाधा वगैरे यांना सन्निधानी येण्याची परवानगी नाही. आपण जर का ईश्वराच्या सन्निधानी असू, ईश्वराच्या आज्ञेच्या सन्निधानी असू, विधीच्या सन्निधानी असू, तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा काहीच बाधा होणार नाही, हे लक्षात घ्या. याचा अर्थ जर का आपल्याला काही असा त्रास होत असेल तर समजायचं की आपण विधीच्या बाहेर गेलो म्हणून असं आपल्याला झालेलं आहे. विधीमध्ये जर का आपण असू तर मात्र आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून सांगितले जातं की अष्टोप्रहर स्मरण सांगितलेलं आहे. स्मरणाचा विधी श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितलेला आहे, परमेश्वराने सांगितलेला आहे. मग तो विधी जर का आपण करत असू तर तो विधी आपल्याला किती तास करायचा आहे? 24 तास तो विधी घडला पाहिजे. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे नामस्मरण आपल्या मुखामध्ये असेल तर त्या त्या जागेमध्ये जर का काही रजतमादी हिंसा वगैरे अशा दोषांचं प्रभुत्व असेल तर ते प्रभुत्व आपल्यामध्ये प्रभावणार नाही, किंवा अशा ठिकाणी परमेश्वर तुम्हाला जाऊच देणार नाही. हे पण लक्षात घ्या. दोषयुक्त ठिकाणी परमेश्वरच जाऊ देणार नाही. बरोबर तुमचा रस्ता जो आहे तो दुसरा होऊन जाईल. बरोबर जो काही दोषवंत व्यक्ती आहे ते व्यक्तीपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाहीत परमेश्वर. किंवा दोषयुक्त एखादी पदार्थ खाण्याचा जर का योग आला तर तो खाऊ देणार नाहीत परमेश्वर तुम्हाला, म्हणजे त्याच्यापासून बरोबर लांब ठेवतील. का? कारण की तुम्ही नामस्मरणाचं सन्निधान तुमच्याकडे आहे. ईश्वर विहित विधीचं सन्निधान तुम्ही आचरण करत असल्यामुळे परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर असते आणि म्हणून ती काळजी आता परमेश्वर करतात. एकदा काळजामध्ये परमेश्वराला आणलं की मग आपली काळजी आपल्याला करायची नाही, ती परमेश्वर करतात. लहान मूल असतं त्याला स्वतःची काळजी करावी लागते का? नाही. जे मोठे लोक असतात घरातले तेच त्याची काळजी घेतात. त्याला कसंही चालायचं असतं, कुठेही पडायची जरी वेळ आली तो पडण्याच्या इतर लगेच मोठे लोक त्याला सांभाळतात. तसं परमेश्वराच्या विधीमध्ये फक्त आपण असलो पाहिजे. अविधीमध्ये असलो की मग परमेश्वराचं सहाय्य होणार नाही. जैसा दंडियाचा, दंडिया म्हणजे ज्याने अनेकांचं वैर पत्करलेलं आहे ना. काही लोक असे असतात बोलण्यामध्ये की ते काहीही बोलतात, त्यांचं वाचा जी असते ती वाचा अशी तामस असते की ज्याच्यामुळे अनेक लोक दुखावल्या जातात किंवा अनेक लोक त्यांचे वैरी होतात. असं पण होतं. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे म्हणा किंवा अजून काही वाईट कृत्यामुळे म्हणा अनेक लोक त्याचे वैरी झालेले आहेत आणि अनेक लोक त्याला मारण्यासाठी टपलेले आहेत. अशा प्रकारचा तो व्यक्ती आहे. आणि हा दृष्टांत स्वामींनी दायंबांना सांगितलेला आहे. दायंबास जे आहेत ते
अतिशय चांगले विद्वान असे प्रकारचे व्यक्ती आहेत, बोधवंत आहेत, परंतु अनुसरलेले मात्र नाहीत शेवटपर्यंत. असे हे दायंबा स्वामींच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहेत. खडकुलीची लीळा आहे उत्तरार्ध 11 क्रमांकाची. परवी दायंबा प्रमाद वचनी शिक्षापन. परवा निमित्त म्हणजे दवना परवा आहे, दवना वाहण्याचं, त्या निमित्ताने ते आलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांना प्रमाद वचनी म्हणजे देवाच्या वचनाचा जर का भंग केला तर दोष लागतो, अशा प्रकारे स्वामींनी निरूपणातनं त्यांना सांगितलेलं आहे. गोसाव्यांशी खडकली अवस्थान, खडकुलीला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे. दायंबाई गोसाव्यापुढा ऐसी पैजा घेतली होती, म्हणजे दायंबासांनी स्वामींकडे अशी पैज घेतलेली होती, जे भोजा परवा लागून न पवे तरी न वरते ऐसे जाणं. म्हणजे मी दवना परवाला इथे येणार म्हणजे येणार, जर का मी नाही आलो तर समजायचं मी नाही आहे, मी मेलो समजायचं. मी मेलो तरच येणार नाही, पण मी जिवंत जर का असेल तर येणार म्हणजे येणारच, असं स्वामींना त्यांनी शब्द दिलेला होता. तेव्हा दायंबाई बारसीचे पारणे करूनी बळे ग्रामोनी निघाले. उपवास वगैरे तो काय असेल तो सोडून, ते जेवण करून ते बळेग्रामहून ते निघालेले आहेत. दिवे लावणी प्रतिस्थानासी आले. स्वामींचं अवस्थान खडकुलीला आहे आणि ते कुठपर्यंत पोचले, पैठणला ते पोचलेले आहेत. आणि सासूरवाडीसी गेले, पैठणला सासूरवाडीला गेले. तयासी भेटले, त्यांना भेटले. हाटी पाने पोफळे घेतली. स्वामींच्या भेटीला जायचं आहे तर मग पाने पोफळे जे काय आहेत म्हणजे पान आणि सुपारी त्यांनी घेतलेली आहे. मग निघाले आणि ते उजू वाटा मध्याने रात्री सांगव खेड्या आले. आता हा जो प्रवास आहे रात्रीचा प्रवास त्यांचा सुरू आहे. मुळातच रात्रीचा प्रवास शक्यतो करायचा नाही. आमच्या स्वामींनी आवेळ सवेळ दुपार हे तिने चुकवायला सांगितलेली आहे. आणि रात्री दिवे लावणीच्या वेळेला ते पैठणला पोचलेले होते आणि तिथे पाने पोफळ घेऊन ते निघाले. मध्याने रात्री सांगव खेड्याला ते आले. तव तराळ जागे घाली ताती. तिथे गस्त घालणारे जे आहेत, रात्रीची गस्त घालणारे जे आहेत ते तिथे गस्त घालत होते. तराळी पाचारिले, तराळांनी विचारलं त्यांना, कोण कोण आहात तुम्ही? ते म्हणाले दायंबाई. म्हटले आम्ही. ते म्हणतात आम्ही. म्हणजे आता हे काय उत्तर आहे का? त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हणतात आम्ही. आता त्यांनी काय सांगितलं पाहिजे? नाव सांगितलं पाहिजे ना. फोनमध्ये जर का कोण बोलताय ते म्हणतात मी बोलतोय. आपण मी कोण, तुमचं नाव पाहिजे ना काहीतरी. मग ते म्हणतात आम्ही. ते तराळ त्यांना विचारतात तुम्ही कोण? आपण तुम्ही कोण, नाव गाव काय तुमचं? ना आम्ही गोसावियांचे. आम्ही गोसावियांचे. म्हणजे आता त्यांनी स्वतःचं नाव सांगितलंच नाही असं होतं बरं का. मग ते म्हणतात आम्ही गोसावियांचे. तराळी पुसले, गोसावी कवनी ठाई राज्य करीत असती. आता त्या भागामध्ये स्वामींचं वास्तव्य असल्यामुळे स्वामींची प्रसिद्धी त्या भागामध्ये असणार, म्हणून ते म्हणतात आम्ही स्वामींचे आहोत. मग ते गस्त घालणारे जे होते त्यांनी विचारलं की स्वामी आता कुठे आहेत सध्या? तेव्हा दायंबास म्हणतात की खडकली आहे, म्हणजे स्वामी खडकुलीला आहेत हे त्यांना माहिती होतं. तेव्हा तराळी म्हणतले ना गोसावी जोगेश्वरीशी राज्य करीत असते. स्वामी जोगेश्वरीला आहेत असं त्या तराळांनी सांगितलं. तेव्हा तैसेची दायंबा जोगेश्वरीशी निघाले. आणि दायंबांना असं वाटलं की हे तराळ सांगतायत म्हणजे खरंच असेल, आणि म्हणून ते जोगेश्वरीला निघाले. आणि स्वामी मात्र कुठे होते? खडकुलीला होते, जोगेश्वरीला नव्हते. मग या तराळांनी असं का सांगितलं? तर जादवाडी पाठामध्ये ते येतं की तराळांनी स्वामींना तिथे विहरणाला आलेलं त्यांनी बघितलेलं होतं आणि म्हणून त्यांना वाटलं की स्वामींचं अवस्थान जोगेश्वरीला आहे. मग म्हणून त्यांनी तसं सांगितलं. म्हणजे त्यांनी काही खोटं वगैरे ते सांगितलेलं नव्हतं. आणि त्यानंतर वाटा जाता ती तर धुपे देखिले, म्हणजे असं धुकं सारखं त्यांना दिसतं. रस्त्याने जाताना
रात्रीची वेळ आहे तर थोडंसं धुकासारखं पुढे दिसत असतं. काळी पात चोरू आणि त्याच्यामध्ये आकृत्या दिसतात काहीतरी. जेव्हा आपण एकटे प्रवास करत असतो म्हणा वगैरे काही, आणि समोर असं काही दिसत पण नाही आणि दिसतं पण आहे, तर त्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, आकृत्या अशा दिसायला लागतात. ते म्हणतात काळी पात चोरू म्हणजे कोण आहे बरं, चोर आहे का? एवढ्या रात्री तर कोणी असं सभ्य व्यक्ती तर कोणी येत नाही, म्हणजे चोरच असतात अशा वेळेला. तरी खळीची पासवडी कायसी, म्हणजे इथे खळीची पासवडी चांगल्या प्रकारच्या वस्त्राची पासवडी दिसते आहे, म्हणजे उपरण्यासारखं. तरी काही देवता, मग देवता आहे का या भागातली कोणी काही? देवता तरी आमचे काही करू सके, आणि मनामध्ये आलं देवता असेल तर आमचं काय करू शकते देवता? आमच्या मुखामध्ये तर देवाचं नाव आहे आणि आम्ही देवाकडे चाललेलो आहोत. पण असं सुद्धा देखील कधी आपण बोलायचं नाही, म्हणजे देवतेचा अपमान होईल अशा प्रकारचे देखील वक्तव्य किंवा मानसिक विचार आपल्या मनामध्ये येता कामा नये. तैसेची विचारित साऊमे आले, म्हणजे विचार करत करत समोर आले, जवळ आले. तव धुपे देखिले, तर तिथे काहीच नाही, तिथे असं धूर धूर सारखं दिसतंय. माणूसे भेबे म्हणती ते ऐसे, ते मनात म्हणतात बघा, माणूस जे घाबरतो ते हे असं नसतं काही, परंतु उगाचच मनामध्ये काहीतरी कल्पना येतात आणि आपण घाबरून जातो. मग जोगेश्वरी आले, मग ते जोगेश्वरीला पोहोचले. दोही देवळी गोसाव्या ते पाहिले, ज्या ठिकाणी स्वामींचं अवस्थान होत असेल त्या ठिकाणी संभावना वाटली. त्या देवळांमध्ये, दोन्ही देवळांमध्ये त्यांनी स्वामींना शोधलं, परंतु स्वामी काही दिसले नाही. पटीशाळे गुंफे पाहिले, त्या पटीशाळा म्हणजे पडवी, ती पडवी बघितली, गुंफेमध्ये आतमध्ये बघितलं, न देखतीची, परंतु स्वामी कुठेच त्यांना दिसले नाहीत. आणि मग म्हणतात आता निद्रा करू. आता ते म्हणतात की आता प्रवास करणं थोडंसं अवघड आहे, आता आपण काय करूया, इथून खडकोली जवळच आहे, तर आता आपण थोडीशी झोप काढू. मग उद्या गोसाव्यांच्या दर्शना जाऊ आणि सकाळी उठून भल्या पहाटे निघूया, स्वामींच्या दर्शनाला जाऊ. दो गाव असं तू अथवा चौ गाव असं तू, एक गाव म्हणजे एक माप आहे, ते 12 किलोमीटरचं एक गाव. मग दो गावा म्हणजे 24 किलोमीटर असो, नाही तर चौ गावा म्हणजे अजून 48-50 किलोमीटर, किती का असना, पण सकाळी आपण पोहोचायचं म्हणजे पोहोचायचंच. निजयले, मग झोपले. सकाळी काऊळ गावा जावे तरी दारवटे घातले असती, आणि सकाळी लवकर काऊळ गावाला जर का जायचं तर दारवटे बंद असतील, वेशीचे दरवाजे बंद असायचे आधीच्या काळात. मग उद्या काऊळ गावा गेले, म्हणजे आत्ता काऊळ गावा जावं रात्री, तर ते वेशीचे दरवाजे बंद असतील, मग सकाळी ते उघडतील, म्हणून मग सकाळी सकाळी काऊळ गावाला गेले. तर विष्णुदेव गोसावी यांच्या दर्शना जावयाची आयती करीत आती. काऊळ गावाला पोचले. काऊळ गावचे विष्णुदेव जे आहेत ते स्वामींच्या भेटीसाठी म्हणून जायची त्यांची सगळी तयारी चालू आहे. गाडा उपहाराची आयती बैलगाडी, त्या काळीचं वाहन काय असायचं, बैलगाडी हे वाहन त्या काळी, आणि ती सगळी उपहाराची तयारी त्यांची सुरू आहे. दायंबाशी भेटी झाली, दायंबांची त्यांची भेट झाली. दायंबा त्यांना विचारतात की गोसावी कवनी ठाई राज्य करीत आहात. परत एकदा विचारलं की स्वामी कुठे आहेत बरं, कारण की आता चुकलेलं चालणार नाही. मग ते म्हणतात गोसावी खडकुली राज्य करीत आहात. विष्णू भटांनी सांगितलं स्वामी खडकुलीला आहेत, आता निश्चिती झाली. हे नव्हे आम्ही दर्शना जावयाची आयती करीत असो. हे काय, आम्ही स्वामींकडेच चाललोय, ही सगळी तयारी स्वामींकडे जाण्याचीच तयारी आहे. रहा मा सांगा ते जाऊ, तुम्ही थांबा, आपण सोबतच निघूया, असं त्यांनी म्हटलेलं आहे. दायंबा म्हणतात ना मी जाईन, आपण असतो तर काय केलं असतं, आपण थांबून गेलो असतो. कोणी जर का म्हटलं थांबा आम्ही पण प्रवचनाला जाणार आहोत, थांबा, आपणही थांबून गेलो असतो. परंतु तसं थांबायचं नसतं. दायंबास विचार करतात किंवा आपण विचार करायचा की आत्ता जर का आपण निघालो तर कमीत कमी अर्धा तास लवकर देवाच्या इथे पोहोचणार, आणि ते जर का अर्धा तास उशिरा निघणार तर मग अर्धा तास उशिरा देवापर्यंत पोहोचू आपण. म्हणून
देवधर्माच्या क्रियेमध्ये कुणावर अवलंबून राहायचं नाही. तिथे स्वतंत्रता आपली असली पाहिजे, की आपण निघालो आपण पोहोचायचं. ते सर्वांच्या सोबतच पोहोचायचं असं काही नवस थोडीच आहे. उलट आपण लवकर गेलो तर काय होईल, काहीतरी सेवा तिथे असेल, काहीतरी दास्य असेल, नाहीच काही तर स्मरण तर करता येईल आपल्याला. अर्धा तास लवकर पोहोचलो तर काय होईल, स्मरण करता येईल. आणि निरोपणाच्या आधी म्हणा किंवा सेवेच्या आधी आपल्याला स्मरण घडलं पाहिजे. निरोपणाच्या आधी मार्गामध्ये जर का तुम्ही बघितलं, पोथीच्या वेळेला पोथी सुरू व्हायच्या आधी तिथे स्मरण चालतं, स्मरण करतात की जे निरूपण होणार आहे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे, समजलं पाहिजे, उमटलं पाहिजे म्हणून. आणि दायंबास तिथे थांबले नाही, ते निघाले. हे येतील तेव्हा येतील, आपल्याला आपण देवासाठी निघालेलो आहे, देवापर्यंत आपल्याला पोहोचायचं. आणि खडकुलीपर्यंत ते पोहोचले. खडकुलीला आले तेव्हा गोसाव्यांशी बाहेरीला पटिशाळेवर रिक्ता डाव्या हाता आसन असे. स्वामींना आसन होतं कुठे, बाहेरील पटिशाळेवर जाताना डाव्या हाताला स्वामींना आसन होतं. आणि गोसाव्यांशी दंत धावन होत होते. दंत धावन म्हणजे स्वामी रोज दात घासतात बरं का, स्वच्छ. आणि बोरीच्या किंवा बाबळीच्या किंवा लिंबाच्या काड्या ज्या आहेत, 2 सिलिका रोज भटोबास आणतात आणि भटोबास बाईसांच्या हाती देतात. बाईसा गोसाव्यांशी ओळगविती आणि एका सिलिकेने स्वामी काय करतात, दंत धावन करतात. म्हणजे दातामध्ये ती काडी चावून वगैरे असं बरोबर हे करून, म्हणजे स्वामी जेव्हा सकाळचा वेळ आहे त्यावेळेला ते मुखमार्जन वगैरे सगळा तो विधी स्वामींचा होतो. आणि दायंबाई दंडवते घातली, श्रीचरणा लागले गोसावी, सिळिका आईसी धरली. स्वामींनी ते दंत धावन करता करता सिलिका अशी बोटांमध्ये काही धरली आणि मग विचारतात दायंबासांना, काही गा भोज्या पहाट विलेमा. अरे हे तर तुम्ही उजडलं, म्हणजे तुम्ही अजून लवकर आले पाहिजे होते, पण उजडवलं तुम्ही, दिवस उगवला, खूप उशीर केला. दायमा म्हणतात, जी मी रात्रीची आला. ते म्हणतात, देवा मी रात्रीच पोहोचलो होतो. आणि ते पोहोचलेच असते. जोगेश्वरीला नसते गेले तर त्याच वेळात ते खडकुलीला पोहोचून गेले असते. तेव्हा तराळे माते पाचारिले, त्या गस्त घालणाऱ्याने मला विचारलं की तुम्ही कोण. मी म्हटलं आम्ही स्वामींचे. आणि मग त्यांनी विचारलं की गोसावी कवनी ठाई राज्य करीत ती. मी म्हटलं खडकुलीला. तर त्यांनी सांगितलं की गोसावी जोगेश्वरीला राज्य करतायत, म्हणजे जोगेश्वरीला स्वामी आहेत. तैसेची मी जोगेश्वरीला मी गेलो तर मध्ये धुपे देखिले. आणि मग त्यांनी तो वृत्तांत सगळा सांगितला. रस्त्यात काहीतरी असं कोणी दिसल्यासारखं वाटलं, मला वाटलं काय आहे वगैरे. तेव्हा मग पुढे आल्यानंतर मग तिथे काहीच नाही. असं मग देवा मी असं आलो. मग तिथून जोगेश्वरीला आलो, मग तिथून कावळगावला आलो, मग तिथून इथे आलो, पण पोचलो मी. तेव्हा स्वामी म्हणतात, भोज्यासी कवणाचा पाडू नाही. म्हणजे भोज्याची बरोबरी, दायंबासांची बरोबरी कोणी करू शकत नाही. म्हणजे असं असलं पाहिजे की शब्द दिला म्हणजे दिला, बरोबर त्या वेळेला आपण जे शब्द दिलेला आहे, ज्या सेवेचा शब्द दिला ती सेवा केलीच पाहिजे. ज्या वेळेचा शब्द दिला त्या वेळेला आपण पोहोचलोच पाहिजे. आपण बोललो एक आणि केलंच नाही काही, तर त्याला काही अर्थ नाही. आपण जे बोललो ते केलंच पाहिजे आणि जे करू शकतो ना तेच बोललं पाहिजे आपण. आणि दायंबास मात्र जे बोलले होते, प्रवास कसा केलेला आहे, रात्रभर. आणि कसा केलेला आहे, त्यांच्याकडे बैलगाडी नाही आहे, पायी पायी प्रवास चालू आहे. अशा प्रकारे ते पोचले. आणि मग पुढील अवघे दायंबाई सांगितले. स्वामी म्हणतात बाईसांना, बाई तुम ते पाणी भात, असं एवढा प्रवास करून आलेला माणसाला भोजन तर भूक तर लागलेलीच असणार. हो बाबा असे, तरी भोजा भुकेला आहे. भोजाला स्वामींनी विचारलं नाही भूक लागली का, त्यांना भूक लागलेलीच असणार आहे. आणि स्वामी तर जाणतात की त्यांना भूक लागलेली आहे. स्वामी म्हणतात भोजा भुकेला आहे, जेवू वाढा, त्यांना जेवायला वाढा. तेव्हा दायंबाई म्हणतात, नाजी मी गोसाव्यांचा ठाई पर्व करीन मग जेवेन. मी स्वामींचा अवसर करेन आणि मग जेवेन. आता अवसर करायला अजून 1-1.5 तासाचा वेळ आहे आणि त्यानंतर ते जेवणार आहेत.
स्वामी म्हणतात तैसे येथ काही नाही, तसं इथं काही नाही बरं का आमच्याकडे. स्वस्ते चित्ते बुद्धे संभवंती, स्वस्थ चित्ताने आणि पूर्ण शांततेने स्वस्थतेने राहा. म्हणजे भूक लागली असेल तर मग चालेल का मध्ये असं एकीकडे पूजा अवसर चालून एकीकडे भुकेची पण पीडा होते आहे. निम्म लक्ष भुकेकडे आणि निम्म लक्ष अवसराकडे. आणि थोड्या वेळाने असं होईल की अख्खं लक्ष भुकेकडे जाईल आणि मग म्हणजे असं होता कामा नये. स्वस्थ चित्ते असलं पाहिजे तो. आणि मग स्वामींनी सांगितलं, मग दायंबाई नावेक पाणी भातू घेतला स्वामींनी म्हटल्यानंतर. आणि स्वामींचा उदयाचा पूजा अवसर झाला. उदयाचा म्हणजे उदय काळीचा म्हणजे सकाळचा पूजा अवसर. तव विष्णू भट्टाचा उपार आला. कावळगावचे विष्णू भट्ट स्वामींसाठी उपार घेऊन आले. पाटिया भीतरी ठेविलिया म्हणजे सकाळी सकाळीच भल्या पाट्या उपार आलेला आहे. म्हणजे ते किती भल्या पाटे उठून त्यांनी ते भोजन तयार केलं असेल. पाटिया भीतरी टोपले वगैरे जे काय आणलेलं होतं भजन पूजन साहित्य ते सगळं आतमध्ये ठेवलं. मग बाईसी गोसावी यांची मर्दना दिलेली मादने झाले. मर्दना म्हणजे आधी आंघोळीच्या आधी तेल वगैरे लावणे. आणि मादने झाले म्हणजे आंघोळ स्वामींचं स्नान झालं. मग पूजा अवसर सकाळचा स्वामींचा झाला. बाईसी गोसावी यांची दवना वाईला म्हणजे त्या वेळेला स्वामींचा पूजा अवसर वगैरे संपन्न झाला. बाईसांनी स्वामींना दवना वाहिला. दायंबाई गोसाव्यांशी दवना वाहिला. दायंबासांनी स्वामींना दवना वगैरे वाहिलेला आहे. मग भक्तजनी वाहिला. मग भक्तजनांनी देखील म्हणजे सकाळचा पूजा अवसर संपन्न झाला आणि तदनंतर स्वामींची मर्दना मादेने आणि नंतर मग दुपारचा पूजा अवसर जो आहे तो मग भक्तजनी वाहिला. दुपारती मंगळारती स्वामींची झाली. ताट झाले. भक्तजना ठाय झाले. दुपारची आरोगणा स्वामींची इथे संपन्न होते. मग गोसावी ताटापासी बीजे केले. आसनी उपविष्ट झाले. स्वामी बसलेले आहेत भोजनस्थळी आणि गोसाव्यांची आरोगणा झाली. भक्तजना पांती जेवणे झाली. भक्तजनांच्याही पंक्ती बसल्या. मग गोसाव्यांची गुळा झाला. बाईसी विडा ओळगविला. बाईसी सैनासन रचिले. मग गोसाव्यांची पहुड झाला. उपहूड झाला. दुपारची वामकुक्षी स्वामींची झाली. उपहूड देखील झाला. आणि दायंबा अवसरू पाहतची होते आणि स्वामींचा अवसर पूर्ण ते बघतच होते किंवा स्वामींची वाट बघतच होते की स्वामी कधी उपहुडतील कधी उडतील. जसे स्वामी उपहुडले गेले. दंडवते घातली. श्रीचरणा लागले आणि स्वामींजवळ बसले. आता त्यांना जायचंय. स्वामी त्यांना विचारतात काही का भोजी सहकार्य असे काहीतरी काम दिसतंय तुमचं. तेव्हा ते म्हणतात जीजी मी गावा जाईन. आले कधी आहे रात्रभर चालत चालत प्रवास करून सकाळी आले आणि आता लगेच परत गावाला जायचं त्यांना. आता दुपार झालेली आहे समजा. दुपार होऊन संध्याकाळ व्हायची वेळ. स्वामी म्हणतात आजी कैसे गावा झालं. आज कस काय गावाला जाल बरं तुम्ही. आजी भूत चतुर्दशी भूते सैरा विचारतात ती. आज भूत चतुर्दशी आहे. ते नपाळाचा दिवस जो असतो त्यावेळेला आपण प्रवास करायचा की नाही करायचं. काय लीळा काय सांगते प्रवास केला नाही पाहिजे. आपण नपाळाच्या वेळेला एवढा प्रवास करतो पण कशासाठी करतो. देवपूजा वंदन करण्यासाठी जातो. स्थान वंदन करण्यासाठी जातो. हरकत नाही. परंतु त्यावेळेला जर का नपाळात प्रवास करत असू तर नामस्मरण चांगलं पाहिजे बरं का. आपलं स्थानाच्या ठिकाणी आपल्याला साह्य होणार. परमेश्वर साह्य करतील. पण जर का आपण यात्रेमध्ये किंवा प्रवासामध्ये अन्यवार्थच करत जात असू अन्यवार्थ करत येत असू तर म्हणून तो मधला जो वेळ आहे तोही स्मरण वगैरे या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. स्वामी सांगतात आज भूते सैरा विचारताती. गावोगावी बळी दिजती आहाती. गावोगावी बळी देण्याचं सुरू आहे. दायंबा म्हणतात जीजी आम्ही गोसावी यांचे आम्हा काही आहे ना. आपल्याला पण असंच वाटतं आम्ही देवाचे आम्हाला काय होणार आहे. स्वामी म्हणतात तयाचाही ठाई एके सामर्थ्य आहाती. स्वामी म्हणतात त्यांच्या ठिकाणी पण सामर्थ्य आहे ना देवतेच्या ठिकाणी. तिये तरी येथुनीची सिद्धी नेई जती किंगा. त्या सुद्धा आम्हालाच सिद्धीला न्यावे लागतात. म्हणजे देवतेचं
किंवा या सृष्टीचं व्यवस्थापन जे आहे ते कुणी केलेलं आहे? परमेश्वराच्या मनोधर्माने सगळं सुरू आहे. परमेश्वराच्या नियमाच्या बाह्य चालावं राहता येईल का? नाही. जो नियम तुम्हाला आहे, तुम्हाला जर का मी सांगितलं अन्नवार्ता करायची नाही, तर आम्हाला पण तोच नियम आहे की नाही, अन्नवार्ता करायची नाही. तुम्हाला जर काही विधी करायचा विधी आहे, तर आम्हाला पण विधी करायचाच विधी आहे. जसं देवानी जीव देवता प्रपंचाला नियमान ठेवलेलं आहे, तसंच परमेश्वर सुद्धा नियमातच राहतात. अनियमात परमेश्वर राहत नाही. आणि त्यांना काही गोष्टी नेमून दिलेल्या आहेत, तर त्या नेमून दिलेल्या गोष्टीचं जे काही सिद्धीला नेणं हे परमेश्वराच्याच मनोधर्माने ते सगळं सुरू आहे. आणि म्हणून देव म्हणतात, तुम्ही जरी येथीचे असाल म्हणून तुम्हाला माफ आहे अशातला भाग नाही. आणि 17 वेळा श्रीकृष्ण चक्रवर्ती जरासंधू पळविला, म्हणजे 17 वेळा श्रीकृष्ण महाराजांनी जरासंधाला काय केलेलं आहे? पराभूत केलेलं आहे. परंतु 18वी वेळे पाठीवरण करी ते झाले की 18व्या वेळेला काय झालं? कृष्ण महाराजांना ते रण सोडावं लागलं. म्हणजे 17 वेळा त्याचा पराभव केला, पण 18व्या वेळी त्याला जे देवतेने वर दिलेला होता जरासंधाला, तो वर देवतेचा कृष्ण महाराजांना पूर्ण करण्यासाठी ते रण सोडून पळून जावं लागलं आणि त्यांच्या मागे मग तो जरासंध लागला वगैरे वगैरे. अशा पद्धतीने ते देवतेचा वर परमेश्वराला पूर्ण करावा लागला. आणि के देवती दिलेले, म्हणजे तो वर जो आहे तो कृष्ण महाराजांच्या संबंधित पण असल्यामुळे त्या ठिकाणी तो कृष्ण महाराजांना त्याचा सहभाग घ्यावा लागला. आणि के देवते दिलेले वरू ते तरी येतोनीची सिद्धी नेई जती किंगा. इतर देवतेने जरी तो वर दिलेला आहे, म्हणजे मुचकुंद राजाला तो वर दिलेला होता एक प्रकारे, की तुला अशा द्वापरीच्या शेवटी परमेश्वराचा अवतार होणार आणि त्यांची तुला भेट होणार. तो वर देवतेने मुचकुंदाला दिलेला आहे. तो वर आता कोणाला पूर्ण करावा लागेल? तो कृष्ण महाराजांनाच. आणि कुठेतरी या जरासंधाला पण काहीतरी वर दिलेलं आहे, तो सुद्धा त्याच्यामध्येच बरोबर दोन्ही वरांचं मिश्रण करायचं आहे. एकाला भेट द्यायची आणि एकाला भस्म करायचं आहे. मुचकुंद राजाला असा पण वर होता की तुझी झोप जो मोडेल आणि झोप मोडल्यानंतर तू पहिले ज्याला बघशील तो भस्म होऊन जाईल, आणि दुसरे जे असतील ते परमेश्वर असतील, कृष्ण महाराज असतील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत. म्हणून कृष्ण महाराजांनी तो पळ काढला आणि ते बरोबर तिथे पोहोचले राजकोटमध्ये. तिथे तो आजही भाग आहे तो, तिथे कृष्ण महाराज पोहोचले. आपला पितांबर त्या मुचकुंद राजा जो झोपलेला होता त्याच्या अंगावर टाकून दिला आणि स्वतः लपले. आणि तो जरासंध आला आणि त्यांनी बघितलं की इथे झोपलेला आहे का तू, म्हणून उठवलं. आता ते उठवलं कोणाला? कृष्ण महाराजांना म्हणून उठवलं, पण तिथे होता मुचकुंद झोपलेला. मुचकुंद जसा उठल्यानंतर समोर दिसला जरासंध, तो तिकडेच भस्म होऊन गेला. आणि मग त्यांनी बघितलं हे पितांबर कोणाचं आहे, एकदम परिमळयुक्त सुगंधयुक्त. आणि मग त्याच्या लक्षात आलं, तेवढ्यात कृष्ण महाराज समोर आले आणि कृष्ण महाराजांचं दर्शन झालं. हे सगळं कृष्ण महाराजांना पूर्ण करावं लागतं ना परमेश्वराला. आणि यावरी दायंबा म्हणतात, जी जी गावी श्राद्ध. आता त्यांनी अडचण दाखवली है ना, देवानी उपाय सांगितला आणि त्यांनी काय सांगितलं? कारण सांगितलं, नाही देवा जावंच लागणार आम्हाला. जी जी गावी श्राद्ध आहे आणि ब्राह्मणा क्षेणू देऊनी आला असे, ब्राह्मणांना मी आमंत्रण देऊन वगैरे आलो, तरी मग गेल्या बाहेरीनं सरे, गेल्याशिवाय मला चालणार नाही, मला जावंच लागणार. मग गोसावी श्रीमुखीचे तांबूळ दिदले, स्वामीनी श्रीमुखीचा तांबूळ प्रसाद त्यांना दिला. श्रीकंठीचा गळदंडा दिलेला, श्रीकंठीचा गळदंडा म्हणजे हार, फुलांचा हार, तो त्यांना दिला, गळ्यात घातला त्यांच्या. स्वामी म्हणतात, मार्गी काही आश्चर्य देखीजे तरी पाहू न ठकीजे. आता रस्त्याने जाताना तुम्हाला काहीतरी अनुभवायला मिळेल, काहीतरी आश्चर्यजनक वगैरे, तर तुम्ही तिकडे बघायला जाऊ नका. आपली सवय असते है ना, रस्त्याने चालता चालता कुठे विहीर दिसली है ना, शेतात गेलो कुठे काय गेलो, तिथे विहीर दिसली तर आपण काय करतो? ते विहीर बघायला जातात, किती खोल आहे. आता आपल्याला काही उडी थोडी मारायची त्याच्यामध्ये, का आत्महत्या करायची का काय करायचंय, पण काय माहिती, कुठली पण विहीर बघितली की आपण जाऊन बघतोच की तिथे काय आहे कसं आहे. पण तसं
स्वामी सांगतात असं रस्त्याने जाताना काही आश्चर्यजनक दिसलं तरी तिकडे बघायला जाऊ नका. मुखामध्ये आपल्या नाव सतत असलं पाहिजे, तर परमेश्वराचं साह्य त्याच्यामध्ये होईल. मार्ग न संडीचे म्हणजे रस्ता सोडायचा नाही. तुमचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही जा. प्रमाद चुकविजे आणि चूक काही घडू देऊ नका. चूक होत असेल तर ती चुकवण्याचा प्रयत्न करा. आणि मग दायंबास निघाले आणि आपण्या प्रमादू होय ऐसा जेथ विकल्प स्फुरे तो अर्थ न कीजे. आणि दोष घडेल अशा प्रकारचे विचार जर का मनामध्ये आले तर तिकडेच खोडून टाका ते लगेच. मग ते निघाले पैठणा परते गेले, पैठणच्या पलीकडे गेले. तेथ मार्गी दोघे बोलती ऐकती. आता दोन लोकांचा आवाज, त्यांना चालता चालता दोन लोकांचा आवाज येतो. दोन लोक आपसात बोलतायत. आता एवढ्या रात्रीमध्ये कोणाचा आवाज, म्हणजे कोण असेल तिथे, पण आवाज मात्र येतोय म्हणून ते थांबतात. ऐकती, उभे ठाकूनी ऐकू पाती. आणि उभे राहिलं की शांतता तयार होते. ना आणि नायकती. आणि मग उभे राहिले की आवाज बंद. परत चालायला लागले की परत आवाज सुरू. परत थांबले की आवाज बंद. ऐसे विंजुगा पातले तर महालक्ष्मीच्या देवळी देगे आणि घाली ऐसे शब्द हो लागले. आणि तिथे विंजुगाच्या तिथे जवळ पोचले आणि तिथे मंदिर होतं. त्या मंदिराच्या तिकडे आवाज त्यांना यायला लागला. दे घे म्हणजे तुम्ही घ्या, नाही इथे टाका, हे घ्या ते घ्या, असं 2-3 लोक मिळून काहीतरी बोलतायत असा आवाज त्यांना यायला लागला. मग ते मनामध्ये म्हणतात की कोणी दिव्य मार्गीची आली असे ती. म्हणजे कोणीतरी सिद्ध मंत्र तांत्रिक वगैरे कोणीतरी लोक कोणी असतील, साधू पुरुष कोणीतरी दिसतात. का कोणी वस्तुकारे उतरली असती. वस्तुकारे म्हणजे कोणी कलाकार वगैरे म्हणा, किंवा वस्तू इकडची तिकडे घेऊन जाणारे, वस्तू विक्री करणारे म्हणा, असे कोणीतरी आलेले असावेत. जाओ चारी पहाड यापासी वसो. आपण असं करू की आपण तिकडे थांबू, थोडंसं झोप काढू एक, आणि मग सकाळी निघू. मग उद्याची गावा जाऊ, म्हणजे सकाळीच भल्या पाटे निघून जाऊ गावाला. म्हणून महालक्ष्मीच्या कोनटावरी आले, त्या देवळाच्या कोपऱ्यापर्यंत आले. आणि आठवले, काय आठवले? स्वामींनी काय सांगितलं होतं? मार्ग न संडीचे, म्हणजे रस्ता सोडायचा नाही. ज्या रस्त्याने चालले त्याच रस्त्याने चालत राहा. आणि सर्वज्ञ म्हणितले होते मार्ग न संडीचे. आणि तैसेची परतले, लगेच परत मूळ रस्त्याला लागले. तव पर्वती काळी घोडे शेळी मेमे करीत निघाली. म्हणजे त्यांच्या मागे शेळी लागली, पण ती शेळी कशी होती? पर्वती काळी घोडे म्हणजे शेळी, म्हणजे पर्वतामध्ये राहणारी किंवा पर्वता एवढी. ही पर्वती म्हणजे जंगली शेळी जी असते ती खूप उंच असते. तशी ती शेळी घोड्यासारखी अशी मे करीत निघाली. म्हणजे त्यांच्या मागे त्यांना जाणवायला लागली की आपल्या मागे शेळी येते आहे आणि चांगली मोठी उंचपुरी. तयाची या टाका चेपिती, म्हणजे त्यांच्या टाचेला तिचा स्पर्श होतोय, तिच्या पायांचा. आणि दायंबा उभे राहते. आता दायंबा खूप धीट व्यक्ती, ते त्यांना जाणवलं सगळं आणि ते उभे राहिले. आणि उभे राहून ते काय म्हणतात तिला? तुम्ही का वायाची श्रमते असा, तुम्ही राहा ना का. त्या शेळीला ते म्हणतात. आपण असतो तर बेशुद्धच पडलो असतो. ते शेळीला म्हणतात तुम्ही कशाला त्रास घेता, तुम्ही थांबा इथेच, आमच्या मागे मागे काही येऊ नका. आम्ही तरी गोसाव्यांचे, आम्ही स्वामींचे आहोत, त्यामुळे तुम्ही आमच्या काही मागे येऊ नका. ऐसे म्हणती आणि नावे करा. हे असं म्हटल्यानंतर ती जी शेळी आहे ती थोड्या वेळ थांबायची. मागवती टांका चेपित ये, आणि परत ती त्यांच्या मागे मागे चालायची. मागवते म्हणती मागवती राहे, मागवती ये ऐसे. तो आडवेरी आली, तिथे असलेल्या आडाजवळ पर्यंत हे असं चालू होतं. दायंबा चालतायत ती मागे येते, परत थांबते, परत चालते. अशा प्रकारे ते एक आड होतं, ते आडापर्यंत दायंबा आले. आणि आडामध्ये घातले. ती जी शेळी आहे तिने त्या आडामध्ये उडी मारली आणि मोठा आवाज आला. दायंबा बळेग्रामा आले. आणि दायंबा बळेग्रामला पोचले. श्राद्ध केले, श्राद्ध वगैरे सगळं आटपलं.
मग गोसावी यांच्या दर्शना आले. नंतर सगळं हे आटोपल्यानंतर स्वामींच्या भेटीला जेव्हा केव्हा ते आले, मग विंजुगाचे अवघे सांगितले. त्या ठिकाणी काय घडलं ते स्वामींना त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि मग हाव ते काही, आता ते काय आहे दायंबासांना माहिती नव्हतं. त्यांनी स्वामींना विचारलं की ते काय होतं बरं. स्वामी म्हणतात, तिया देवता गा, म्हणजे त्या तिथल्या देवता होत्या. तया ते भुगती होत होती, म्हणजे त्यांचा तो भोगाचा वेळ होता. म्हणजे ते बळी असतो ना, तो बळी घेण्याचा त्यांचा तो वेळ होता. म्हणजे रात्री अपरात्री पाळत्या न पाळत्यामध्ये आपण कुठे जाऊ येऊ नये. आणि आपल्याला जे वाटतं ना खाण्यापिण्याच्या संदर्भातलं, तर तिथे त्या त्या गोष्टींचा प्रभाव असतो. आणि तो प्रभाव जो असतो तो आपल्याला त्या खाण्यातनंच होत असतो. बघा, बहुतांशी जे आजार असतात ना, डॉक्टरांकडे तुम्ही गेले तर ते पहिला प्रश्न काय विचारतात, काल काय खाल्लं होतं. म्हणजे खाण्यावरच येतं की नाही. म्हणजे तो काल काय खाल्लं होतं त्यामुळे हा तुम्हाला ॲसिडिटी झाली किंवा सर्दी झाली वगैरे, ते सगळं खाण्यावरून आजार. तशाच प्रकारे खाण्यातनंच हे बाधा वगैरे जे काय होत असतात ते त्याच्यातनंच होत असतात. जसं ते सांगितलं, ते विहिरीच्या तिकडे जायचं नाही, तर मग तिथे काहीतरी तो आहे नपाळात हिंसा झालेली आहे, तो भाग इकडे आलेला आहे. जसं प्रश्न असतो ग्रस्त मंडळींना की इथे का नाही खायचं, तिथे का नाही खायचं, तिथे का नाही खायचं. त्याचं एक उदाहरण मी देत असतो की तुम्हाला जर का पंचपक्वान्नांचं ताट वाढून दिलं स्मशानामध्ये, तर तुम्ही जेवाल का? स्मशानात जेवाल? नाही जेवणार. का बरं? आजपर्यंत स्मशानात कोणी मेलंय का? मेलंय कोणी? स्मशानात कोणीच मेलं नाही. मरतात लोक इकडे तिकडे. ते स्मशानात आणून फक्त त्यांचा दफनविधी होतो. मग जिथे ज्यांचं दफनविधी झालं तिथे जर का आपण जेवत नाही, तर वास्तविक जिथे कोणीतरी मेलं आहे तिथे जेवायचं का? म्हणजे हा त्याच्यातनं प्रश्न आहे. त्याचं ते उत्तर आहे. म्हणजे आपल्याला ते जागेशी संबंधित आहे, तिथला जो काही प्रभाव असतो तो आपल्यावर होत असतो. आणि हेतुपूर्वक जे अन्न असतं ते कोणीच खात नसतं. प्रत्येक धर्मामध्ये ते सांगितलेलं आहे. हिंदू धर्मामधले लोक देखील जे काही काशी यात्रा वगैरे करून आलेले आहेत ना, ते पण कुठेही जेवत नसतात, ते देखील पाळतात. म्हणजे ते लोक पण पाळतात, पण सगळेच त्यांच्यातले पाळत नाहीत, असं एक प्रकार झालेला आहे. परंतु इतर धर्मांमध्ये मात्र ती पाळण्याची पद्धत आहे. तसं मानव धर्मामध्ये पण हे पाळण्याची पद्धत आहे. स्वामींनी ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून दायंबासा जेव्हा विचारतात तेव्हा ते सांगतात, ते तया ते भुगती होत होती, म्हणजे त्यावेळेला त्या देवतेच्या बळीचा तो वेळ होता. तया समया वरपडा होय तया ते तिया घेती, त्या वेळेला जो तिथं सापडेल त्याचा बळी त्या ठिकाणी जात असतो. तुम्ही निके केले, तुम्ही चांगलं केलं, जे प्रमादू चुकविला, म्हणजे तुम्ही चूक होऊ दिली नाही. चूक घडत होती दायंबासांकडनं, रस्ता सोडत होते, पण देवाच्या वचनाची आठवण आली, वाक्याची आठवण आली आणि तो तुम्ही प्रमाद चुकवला. येथूनही तुमते पाठविले म्हणूनही चुकले ती. देवानी पाठवलं, नुसतंच पाठवलं नाही, तांबोळ दिला, गळदंडा हार दिला, आज्ञा दिली आणि शुभचिंतन देवाचं साह्य आहे त्यांना, आणि म्हणून तुम्ही वाचले. आणि का ते तरी तिया घेतिया, दुसरं कोणी असतं तर त्याचा बळी गेला असता, असं स्वामींनी त्यांना सांगितलं. आणि दंदियाचा जो दृष्टांत आहे, तो दंदियाचा दृष्टांत स्वामींनी त्यांना निरूपण केलेला आहे. स्वामी सांगतात की कवणी एकू जगाचा दंदिया असे. जगाचा दंदियामध्ये अनेकांकडनं वैर पत्करलेलं आहे त्यांनी. आणि तया ते मारिती म्हणून भेने त्रसला. आता जर का आपण लोकांचं वाईट केलं तर लोक सोडणार आहेत का? म्हणजे ते काही ना काही उपद्रव आपल्याला करणार. आणि त्या भीतीने तो त्रसला, घाबरला आणि समर्था बळीयाची पाठी गे. आता जर का इकडे तिकडे फिरलो आपण, लोक मारूनच टाकतील, मारतील लोक. म्हणून तो सदर्थ जो व्यक्ती आहे त्या भागातला, कोणी अधिकारी असेल, त्याच्याकडे तो शरण जातो. समर्था बळीयाची पाठी गे, बलवान व्यक्ती आहे तिथला, आणि त्याच्या तो शरण जातो. मग तयाची वास कवणाई पाहू नये. आता त्याला
त्याच्याकडे कोणी वाकड्या दृष्टीने बघू शकतं का? नाही. आता हा मोठ्या व्यक्तीसोबत असतो. जसं की एखाद्या व्यक्तीला आपण म्हटलं की मी तुला बघतोस, आणि तो व्यक्ती जर का निवडून आला तर आता बघू शकतो का आपण त्याला? आपण काय म्हणू, आता नको बाबा, आता तो एक नेता होऊन गेला पक्षाचा वगैरे, निवडून आला, आता आपण त्याचं काही वैर ठेवणं चांगलं नाही. तशा पद्धतीने तो सदर्था एका व्यक्तीला शरण गेल्यानंतर त्याच्याकडून कोणी वाकड्या दृष्टीने बघत नाही. ते तया ते राखत असती, आणि तो जो आहे आणि त्याचे जे काही अंगरक्षक आहे ते त्याचं रक्षण करतात नेहमी. तो म्हणिया धाडी ते वेळी आपले अंगरके सरीसे दे, तो त्याला काहीतरी काम सांगतो की जा इकडून हे घेऊन ये, पण सोबत तो त्याचा अंगरक्षक देतो. म्हणजे त्याच्या सोबतचा एक व्यक्ती अंगरक्षक त्याला देतो. त्याच्यामुळे काय होतं, हा एकटा जरी कुठे गेला तरी त्याच्यासोबत त्याचा माणूस असल्यामुळे त्याला कोणीही वाकड्या दृष्टीने काही बघत नाही किंवा त्याला काही करू शकत नाही वाईट त्याचं ना. तोची हुनी जरी बाहेर निघे, पण हा जर का स्वतःच्याच मनाने जर का बाहेर पडला तर येऊ फेरफटका मारून, आणि एकटाच जर का तो बाहेर पडला तर काय होईल ना, तसं चालणार नाही. त्या ठिकाणी काय होईल की परशुराम बासांचं मत आहे की सुरीवरी घेती तरी सुरीवरी घेती, म्हणजे त्याला धारदार शस्त्राने त्याचा घात करतील, कारण की ते लोक टपलेले आहेत. हो, ह्यांच्या सोबत आहे म्हणून त्याला ते काही करत नाही. परंतु तो जर का एकटा सापडला तर मग त्याला सोडतील का? त्याला सोडणार नाही. मग त्याला धारदार शस्त्राने त्याचा घात करतील. रामेश्वर बासांचं मत आहे की अलंगवरी घेती, म्हणजे टोकदार शस्त्राने त्याचा घात करून टाकतील. बास पक्ष पोट फाडून दगड भरिती, आणि त्याच्या बद्दल एवढा राग आहे लोकांना, आणि त्याच्यामध्ये तो त्या समर्थ व्यक्तीच्या पाठीशी गेल्यामुळे काय झालं, अजून राग वाढला लोकांचा. मग ते काय करतात की कदाचित असंही होईल की रागाचा क्रोधाचा रोष एवढा आहे की त्याचं पोट फाडून त्याच्यामध्ये दगड भरतील, इतका राग है ना. म्हणजे मेल्यानंतर देखील मारल्या जातं. जसं त्या माळेकाराच्या दृष्टांतामध्ये येतं की राजा त्याला शिक्षा देतो, तेव्हा ते माळेकार म्हणतात ही शिक्षा खूप छोटी आहे, याचे छोटे छोटे काय केले पाहिजेत, खांड केली पाहिजेत, आणि त्या छोट्या खांड्यांची अजून खांड केली पाहिजेत, इतकं पाप यांनी केलेलं आहे, आणि याच्या खांडी गाव पुजावा, म्हणजे याचा अंतिम संस्कार करायचा नाही. गावाच्या चारी बाजूला याचं जे काही देह आहे छिन्न विछिन्न झालेलं, तर चारी बाजूला त्याचं देह थोडं थोडं टाकून द्यावं, असं. म्हणजे इतका राग त्या माळेकाराच्या मनामध्ये आहे. तशा प्रकारे पोट फाडून दगड भरिती, इतका राग. तैसे हा जीव, असं हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात की तैसे हा जीव आशेषा देवता चक्राचा दंडी असे. म्हणजे याचा सिद्धांत काय आहे की तसा हा जीव, म्हणजे आपण सगळेच आलो बरं का आता याच्यामध्ये, आपण दंडीय नाही आहोत, परंतु सिद्धांतामधला जो जीव आहे तो आपणच आहोत. आणि आपण काय केलेलं आहे की आशिषा देवता चक्राचे आपण दंडीय आहोत. कालच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की तैसे हा जीव आशिषा देवता चक्राचा ऋणायतो असे, म्हणजे कर्माचं कर्ज आपण घेऊन ठेवलेलं आहे, कर्म जोडून ठेवलेले आहेत. ते कर्म भोगल्याशिवाय ती देवता आपल्याला सोडणार नाही. अशा पद्धतीने ते कर्मभोग सुरू आहे. तसंच हा आशेषा देवता चक्राचा दंडीय असे, म्हणजे वाईट कर्म केलेले असतात. कधी कधी आयुष्यामध्ये असा एक वेळ येतो की आपले सगळे संकट क्रमाने येतात, है ना. हे संकट गेले की ते गेले की ते गेले की ते. मग कधी कधी कोणी इतके वैतागून जातात, ते म्हणतात आम्ही असं काय जोडलेलं आहे की अजिबात सुखाचं एवढंसं सुद्धा क्षण नाही, सगळं दुःख एके दुःख सुरू आहे. म्हणजे हे संकट सुरू राहतात सगळे. कर्म कोणी जोडलेले आहेत, आपण जोडलेत. मग त्याच्यात देवाचं नाव काय घ्यायचं. ते म्हटले की मी एवढे देवाला विडे ठेवले तरी मला मार्क कमी का पडले. आता हे पेपर सोडवायला कोण देव गेलते का, हा गेलता, कोण गेलता. मी मीठ कमी टाकलं तरी मीठ जास्त कसं काय झालं, असं होऊ शकतं का. मीठ जास्त टाकल्यानंतरच मीठ जास्त होत असतं, कमी टाकल्यानंतर जास्त कसं काय होईल मीठ.
मग त्याच्यात देवाची काही चूक आहे का? ती चूक आपली असते, पण आपण देवाला दोष देतो. देवालाच असं नाही, आपली एक पद्धती आहे की आपल्याकडनं जर का चूक घडली तर ती चूक आपली आहे असं आपण मानत नाही. त्याचं कोणाला तरी आपण निमित्त करवतो आणि त्याच्यावर तो दोष ढकलत असतो. स्वामी काय सांगतात, जीव आपला दोष दुसऱ्यांना देत असतो. काही ना काही तो बोलतच असतो की ते डोक्यामध्ये असं चालू होतं ना म्हणून तसं झालं, की ते त्याच्यामुळे तसं झालं, ह्याच्यामुळे असं झालं. म्हणजे काही ना काही आपण दुसऱ्यांना दोष देतो आणि स्वतः वेगळं त्या दोषापासून वेगळं राहण्याचा प्रयत्न करतो, चुकीपासून. तर अशा पद्धतीने आपण असे अनेक दोष कर्म केलेले आहेत आणि मग देवता ते सगळं दुःख भोगवते. आता तुम्हाला लक्षात घ्या की एकदम क्रमाने आपल्याला संकट काय येतात, कारण की क्रमाने ते संकट जोडलेले असतात. म्हणून मग कसे जोडलेले आहेत? जर का आपण एकाच वेळेला अनेक लोकांना दुखवलेलं असेल तर, म्हणजे खूप लोक आहेत आणि त्या खूप लोकांमध्ये बोलत असताना जर का आपण म्हटलं की इथे जमलेले सगळे लोक मूर्ख आहेत असं म्हटलं तर काय होईल? सगळे लोक एकाच वेळेला दुखावल्या गेले है ना, सगळ्या कोणाला आनंद होईल का त्याच्यामध्ये? सगळे दोघं दुखावल्या गेले. अरे असं काय बोलतात हे? म्हणजे एकाच वेळेला बोललो, एकाच वेळेला सगळ्यांनी ऐकलं, एकाच वेळेला सगळे दुखावल्या गेले आणि एकाच वेळेला क्रमाने सगळे लागले आपल्याला कर्म पटापट, सगळे दुःख एके दुःख. अशा पद्धतीने एखाद्या वेळेस असं म्हणतात की एखाद्याने बॉम्ब फोडला कुठे आणि 50 लोक एकाच वेळेला मेले, म्हणजे एकाच वेळेला ते झालं ना, दुःख जोडल्या गेलं. याला म्हणतात असंताचे बेचाळे. बेचाळे म्हणजे समूह, दुःखरूप समूह. म्हणून खूप वेळा आपल्याला असं बघायला मिळतं. आणि बोलण्यामध्ये खूप वेळा असं होतं, अन्यवार्ता का करू नका, देव का सांगतात अन्यवार्ता करू नका असं? कारण की अन्यवार्तेमध्ये आपण खूप वेळा 2 लोकांना प्रसन्न करण्यासाठी असं बोलतो की ज्याच्यामुळे 4 लोक दुखावल्या जात असतात. असं होत असतं बरं का. म्हणून या बोलण्यातनं अनेक दोष जोडल्या जातं. आणि अशा प्रकारे जे दोष जोडलेले असतात, पाप जोडलेले असतात, येण्याअर्थी देवता चक्राचा दंडिया, म्हणजे देवता आता दुःख भोगवणार आहे त्याला. ऐसा त्रसला परमेश्वरा शरण रिगे आणि मग कवणे करणे मुंची ना, एके परमेश्वरे विण. मग सगळ्यांचा अनुभव घेऊन झाला, मग शेवटी काय करायचं? आता देवाला शरण जायचं. तुम्हाला माहिती, काही लोकांना त्रास असला ना, ते सगळीकडचा उपाय करतात, कुठेच उपाय होत नाही, मग ते म्हणतात चला महानुभावांच्या देवाकडे. मग ते आपल्या मंदिरामध्ये येतात आणि मग आपल्या मंदिरात त्यांना गुण येतो. तसं परमेश्वराला शरण रेगालो, आपण तर परमेश्वराचेच आहोत. आपण परमेश्वराला शरणच असलं पाहिजे, वेगळं रिगायची गरज नाही. परमेश्वराला शरण असलो आपण की मग आपल्याला पुढच्या गोष्टी होणार नाहीत. आणि शरण रिगे मग तयाची कवणाही वास पाहू नये. शरण रिगणे म्हणजे नुसतंच उपदेश घेणे नाही, नुसतंच दीक्षा घेणे नाही. शरण रिगणे म्हणजे अनुसरणे, देवाच्या आज्ञेचं पालन करणे. हेत आदिन होईजे येथोनी म्हणितले कीजे. ते अनुसरण जर का घडलं की मग कर्माची त्रिविधता होते, मग कवणाही पाहू नये. म्हणजे कुठलीच 81 कोटी 1.25 देवता आहेत, पण ते तुम्हाला आता काही दुःख भोगवू शकणार नाहीत. इतर वेळेसारखा नाही आहे ते. आता इथे कर्माची त्रिविधता आगंतुक कुंठे अनर्थ संगे प्रारब्ध भोगे क्षय होणार आहे. दास्य म्हणून बाहेरी निघे वचन तेची अंगरके. आणि दास्य म्हणून जर का अधिकरणांच्या किंवा मार्गाच्या तो बाहेर जरी पडला तरी कशासाठी निघालेला आहे? सेवा दास्यासाठी बाहेर पडलेला आहे. तर वचन तेची अंगरके, वचन पालन करत करत तो चाललेला आहे, नामस्मरण करत करत तो साधक चाललेला आहे. वचना बाहेरी होय तेवळीसीची देवता विघ्न संपादी. मग देवता विघ्न कधी करते? जेव्हा तो जीव वचनाच्या बाहेर जाईल त्यावेळी लगेच देवता तिथे टपलेलीच आहे, लगेच ती विघ्न करणार. परंतु विधीमध्ये असेल तर मग विघ्न नाही करणार. जसं त्या दिवशी ते बघितलं मी एका ठिकाणी, ते आलेलं होतं टी व्हीला, की जंगलामध्ये गाडी थांबली
आणि तो एक माणूस नुसतं दरवाजा उघडून बाहेर उतरला नाही तर लगेच वाघ आला आणि त्याला घेऊन गेला. म्हणजे गाडीत होता तोपर्यंत नेलं का वाघानं त्याला? नाही, पण गाडीच्या बाहेर आला तर लगेच त्या वाघाने त्याला घेऊन गेला तो पकडून. तशा पद्धतीने तुम्ही वचनाच्या आत आहात, विधीच्या आत आहात, तुम्हाला कोणी हात नाही लावू शकणार. परमेश्वराचं साह्य. विधीच्या बाहेर थोडं पण आलो की लगेच आपण परमेश्वराच्या आज्ञेच्या बाहेर आलो तर विघ्न होण्याची शक्यता आहे बरं का. मग तिथे परमेश्वर असून सुद्धा काही करू शकणार नाही. कारण आपल्याला कळत असून सुद्धा, ओकटे गोमटे जाणून सुद्धा, जाणूनीचे आपण ओकटेच करतो आहोत, अविधीमध्ये जात आहोत, तर मग परमेश्वर तरी कसं सहाय्य करणार आहेत आपल्याला. आणि म्हणून इथे सांगतात, तेविळीची जी देवता विघ्न संपत्ती, एरवी देवता सुद्धा विघ्न आपल्याला करू शकत नाही. पण विधीच्या बाहेर आपण गेलो तर देवता विघ्न करणार. तैसे असन्निधानी, तसं सांगतात की असन्निधानामध्ये जर का आपण आहोत, परंतु निमित्त विधी तेची सन्निधान, वचन तेची अंगरखे. म्हणजे असन्निधानी जरी असलो तर नित्य निमित्त विधी जे आहेत तेच आपल्यासाठी सन्निधान आहे. आता परमेश्वर प्रत्यक्ष आहेत का इथे? नाही. दायंबासांच्या वेळेला आमचे स्वामी आहेत, पण आता आमच्या वेळेला देव नाही आहेत. मग आम्हाला सन्निधान कसं? आम्हाला कुठे जायचं यायचं, नपळत्यातनं पाळत्यातनं, मग कसं करायचं ना? तुम्हाला जायचं यायचं असेल तर रिकामं जायचं यायचं नाही. नित्यविधी निमित्तविधी सोबत काहीतरी निमित्तविधी असला पाहिजे, काहीतरी नित्यविधी असला पाहिजे, स्मरण मुखामध्ये असलं पाहिजे, नाम मुखामध्ये असलं पाहिजे. तेची सन्निधान. आता आमच्यासाठी वचनरूप ते जे आहे ते सन्निधान. वचन तेची अंग रखे, म्हणजे विधी हेच आमचं सन्निधान आहे आणि वचन हे आमचं अंग रखे आहे. तुम्ही किती किती वचन, जसं तो राजा असतो ना, तो युद्धाला जातो तेव्हा ते चिलखत घालतो. चिलखतामध्ये लोखंडाची टोपी असेल, त्याची मुकुट आहे ना, ते त्याचं डोक्याचं संरक्षण करते. पण हाताचं संरक्षण करेल का ते? मग हातासाठी वेगळं कवच, पोटासाठी वेगळं कवच, पाठीसाठी वेगळं कवच, मानेसाठी वेगळं काहीतरी अजून. म्हणजेच प्रत्येक अंगाचं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे त्याचं ते लोखंडाचे ते जे अवयव असतील म्हणा किंवा ते विभाग असतील ते त्याला उपयोगामध्ये आणावे लागतील. तशा पद्धतीने वचन तेची अंग रखे, वचन हे आमचं अंगरख आहे. जेवढे तुम्ही वचन पाळाल तेवढं तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराचं सुरक्षा कवच जे आहे ते चांगलं होईल. एक वचन पाळत असाल त्याच्यापेक्षा 2, 3, 4, 5 जेवढे वचन पाळू आपण तेवढं परमेश्वराचं साह्य होणार आहे. आणि तुम्हाला याच्यासाठी काहीच करायचं नाही, पैसे खर्च करायचे नाही, काही नाही. फक्त विधी आचरायचा आहे, नामस्मरण करायचं आहे. अशा प्रकारे स्वामींनी दायंबासांना हा दृष्टांत सांगितला आणि कशा प्रकारे त्यांना भूत चतुर्दशी किंवा नपाळत्याच्या दिवशी प्रवास करू नये हे देखील आमच्या स्वामींनी त्यांना सांगितलं. त्याचा अनुभव देखील त्यांना आला. आपण देखील नपाळत्यामध्ये वगैरे प्रवास करू नये किंवा नपाळत्यात हिंसा झाली त्या ठिकाणी जाऊ नये. आणि जरी काही जाणं येणं झालं तरी मुखामध्ये नाम आपलं मात्र सोडायचं नाही अजिबात. कुठे जरी गेलं तरी आपलं नाम मुखामध्ये असावं, असं आजच्या दृष्टांतातनं आपल्याला हा बोध यातनं मिळालेला आहे. आज आपण दंदियाचा 74 क्रमांकाचा दृष्टांत आणि उत्तरार्ध 11 क्रमांकाची लीळा आजच्या सत्रामध्ये श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत